Guys, welcome back to my channel Fun with Vishnas, and today we are with Prajakta and we are going to talk about Kathak and the stuff around that. This is the second part, so watch till the end. Yes. So, okay. Prajakta, introducing you once again. So, hello, hi. Hello. And okay, so now we'll talk. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण जे बोललो की घराणे, त्यांचा इन्फ्लुएन्स, जिओलॉजिकल ओव्हरऑल जो काही इन्फ्लुएन्स झाला कथ्थकवर तो, तर आता मला बोलायचंय थोडंसं आपण बॉलिवूडकडे येऊया की जर तू बघशील की भरतनाट्यम, ओडिसी, मोहिनी अट्टम असे बरेचसे क्लासिकल फॉर्म्स आहेत, बट द मोस्ट पॉप्युलर आर कथ्थक अँड भरतनाट्यम. येस. आणि त्यातही बॉलिवूडमध्ये मोस्ट पॉप्युलर इज कथ्थक. सो वाय डू यू थिंक दॅट इज द केस? पॉप्युलर असं म्हणायला पॉप्युलर हे थोडंसं हे की प्रत्येक क्लासिकल डान्स त्यांचं एक प्रॉमिनंट गोष्ट आहे. या आणि प्रत्येक डान्स फॉर्म हा स्टँड आउट करतोच. असं काही नाहीये की कोणता कमी आहे किंवा कोणता अनपॉप्युलर, असं काहीच नाहीये. कथ्थकचं असं आहे की मोस्टली फिल्म्स मध्ये असतात ते बॉलिवूडमध्ये केले जातात. तो डान्स फॉर्म जास्त केला जातो. त्याचबरोबर सेमी क्लासिकल, आता जे आपण बॉलिवूडमध्ये जे डान्स बघतो दॅट इज नॉट प्युअर कथ्थक, दॅट इज सेमी क्लासिकल. आणि मला असं वाटतं की तो खूप रिचेबल पण आहे लोकांपर्यंत. सेमी क्लासिकल जो म्हणजे ज्यांना ज्यांनी ट्रेनिंग पण नाही केली ते लोक पण सेमी क्लासिकल करू शकतात. तर त्यामुळे हा पण त्याचा प्लस पॉईंट असू शकतो की त्यामुळे जास्त लोकांपर्यंत कथ्थक पोहोचलं जाते किंवा भरतनाट्यम पण पोहोचलं जाते बाकी डान्स फॉर्म पेक्षा. बाकी डान्स फॉर्म्स इतके जास्त मूवीज मध्ये दाखवले गेले नाहीयेत, दाखवले गेले असतील पण थोडे कमी प्रमाणात आहेत ऍज कम्पेअर टू कथ्थक अँड भरतनाट्यम. त्यामुळे ते लोकांकडे जास्त पोचले जात आहेत. तर एक रिझन असू शकतं कारण की मोस्टली आपण सगळेच फिल्म्स बघतो, त्याच्यामुळे बरेचसे लोक इन्स्पायर होतातच आणि त्या डान्स फॉर्म्स मग कॉपी म्हणा किंवा त्या डान्स फॉर्म शिकतो आपण. त्याच्यामुळे कथ्थक हा सगळ्यात जास्त केला जातो. त्याच्यामुळे सेमी क्लासिकल कथ्थक हे मोस्टली जास्त पॉप्युलर म्हणू शकतो. त्यामुळे आणि म्हणजे आता याच्यावरनं मला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आठवला की ना, आता भरतनाट्यमचं एक स्वतःचं वेगळं पोस्चर आहे, ओडिसीचं स्वतःचं वेगळं पोस्चर आहे, कथ्थकचं वेगळं पोस्चर आहे. सो जस्ट अ फन क्वेश्चन की डू यू थिंक की हे सगळे जे पोस्चर्स आहेत ते कॅरी आउट होतात कुठेतरी डे टू डे लाईफमध्ये, जेव्हा म्हणजे if suppose there is a Bharatnatyam dancer, if there is a Kathak dancer, the way they will both walk, the way they will carry themselves, will that खूप डिफरन्स आहे खरंच. कारण की कथ्थक मध्ये मोस्टली आम्ही सरळ उभ्या सरळ आमचा डान्स असतो है ना. तसंच भरतनाट्यम मध्ये नसतं. तर खूप फरक असतो. मुद्रांमध्ये पण खरं खूप फरक असतो. तसं जे म्हणजे मुद्रा पण बऱ्याचशा सारख्याच आहेत कारण की नाट्यशास्त्र आणि अभिनय या दोन्ही पुस्तकातून घेतलेल्या असल्यामुळे, ग्रंथांमधून घेतल्या सेमच आहेत मुद्रा, पण तरी पण त्या करण्याची पद्धत प्रत्येक एक पोस्चर, फॉर एक्झाम्पल नटराजाचे जे पोस्चर आहेत ते पण वेगवेगळं करू आम्ही. कथ्थक डान्सर थोडं वेगळे करणार, भरतनाट्यम डान्सर वेगळे करणार. हीच तर खासियत आहे खरं तर क्लासिकल डान्स फॉर्मची, की प्रत्येक जण एकच गोष्ट काही वेगळ्या प्रकारे करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता आम्ही जी कथ्थकची नटराजची पोज घेतो त्यामध्ये ज्या भरतनाट्यम मध्ये थोडंसं गुडघा अजून वाकलेला असतो. हा, तसं कथ्थक मध्ये आम्ही इतके खूप जास्त वाकत नाही. बरोबर. त्याच्यावरून सो आता आहे ना, आपण एक काम करूया. यू नो की माझाही थोडा भरतनाट्यमचा बेस आहे. सो आय जस्ट टेल यू फ्यू मुद्रास, ठीक आहे, भरतनाट्यम मध्ये, आणि त्या मला तू सांग की कथ्थक मध्ये त्या तशाच आहेत, ठीक आहे. सो आय गेस अंजली फर्स्ट, सॉरी पताका दॅट इज देअर, देन अर्धा पताका, दॅट इज त्रिपताका अँड अर्धा पताका, ठीक आहे. त्याच्यानंतर द मोस्ट स्टाईल आमच्यामध्ये खूप जास्त असते ती कटकामुख. आमच्या क्लासिकल डान्स फॉर्म मध्ये अराला जास्त यूज केलं जातं. वेल अराला इज लाईक दिस. ओके, आम्ही असं अरालाची मुद्रा अशीच आहे, पण ते थोडंसं आपलं असं हे होतं तसं. आम्ही उत्पत्तीची पोझिशन जी आहे ते आम्ही अराला, जे आम्ही असं करून करतो, जी भरतनाट्यम मध्ये मोस्टली कटकामुख. त्याच्यानंतर मयूर इज लाईक दिस. हो बरोबर आहे. मला असं वाटतं की मुद्रा सगळ्या सेमच आहेत, फक्त त्या कशा कॅरी कशा केल्या जातात त्यात जरा डिफरन्स आहे असं.
बाकी मुद्राच मला वाटतं की सगळ्याच मुद्रा सेमच असणार आहेत. या सो दॅट वॉज द इंटरेस्टिंग थिंग की कारण आय गेस म्हणजे मी जेवढं बघते ना थोडासा तो एक आपण म्हणतो वेगळा अंदाज येतो त्याचा. एक्झॅक्टली. जसं की इफ कथकमध्ये मी बऱ्याच वेळा बघते की त्यांचा घुंगट घेण्याची पद्धत, सो हो. इट्स लाईक असा आता मोस्टली हे कपित्त घेऊन पण करू शकतो किंवा असं पण करू शकतो हा. घुंगट घेण्याची. आणि जेव्हा घुंगट आपण उघडतोय तेव्हा त्याला आपण असं पण उघड म्हणजे हे अर्धपताका आपण घेऊ शकतो असं. सो नाव इफ यू से दिस अर्ध पताका अँड दिस अर्ध आणि पताका. हे घुंगट घेण्यासाठी आणि घुंगट उघडण्यासाठी हा असं. करेक्ट तर करेक्ट. ह्याच्यामध्ये तू वेगवेगळ्या मला फॉर एक्झाम्पल मी हे घेतलं तर मी आय थिंक दॅट ऑल्सो डिपेंड्स ऑन कोरिओग्राफी की हा, कोरिओग्राफी exactly. कशी चालली आहे आहे. आणि त्या प्रकारे हो हा. बरोबर आहे. तर आपण पुन्हा फिरूया, आपण बॉलिवूड कडे होतो आणि त्याच्या हो, हो, इम्पॅक्ट हो. कडे होतो. सो तू सांगितलंस असं नाव मला म्हणजे तुला विचारायचंय की कथ्थकचा जो तुझ्या लाईफवर ओव्हरऑल इम्पॅक्ट झालाय, हाऊ दॅट मेड यू अ पर्सन यू आर. ऍक्च्युली कथ्थकच नाही कोणत्याही क्लासिकल डान्स फॉर्म मध्ये मीन्स आय एम स्टिकिंग टू ओनली क्लासिकल डान्स फॉर्म खूप पेशन्स लागतं. अग्री ऑन दॅट पार्ट. खूप पेशन्स लागतं. सेकंड डिसिप्लिन पण लागतं आणि फोकस. कारण की हे असं नाहीये की तुम्ही पहिली परीक्षा दिली आणि तुम्ही मास्टरच केलं किंवा तुम्ही खूप छानच नाचायला लागलं, तुम्हाला खूप कळलं. फर्स्ट एक्झाम इज जस्ट द स्टार्ट. म्हणजे तुम्हाला मला असं वाटतं की 0% पण त्याच्या थोडंसं मागून सुरू करतात. हा खरं आहे. कारण की आणि आता तर खरं तर आता बरेचसे जण सेमी क्लासिकल करतात म्हणून त्यांना थोडंफार असं कथ्थकच्या हस्तक वगैरे येतात. पण मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मला काहीच येत नव्हतं. मी खूप लहानच होते तेव्हा. तर त्यामुळे मी हळूहळू पेशन्स खूप शिकली आहे आणि हे माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण खूप इम्पॅक्ट केलंय याच्यामुळे. आणि ऍट द सेम टाइम डिसिप्लिन. कारण की तुम्हाला रियाज तर करावा लागतो, तसं नाहीये की नाही करावं लागत, प्रत्येक गोष्टीत करावं लागतं, पण तुम्हाला डिसिप्लिन राहावं लागतं. कारण की याच्यामध्ये फक्त तुम्ही डान्स किंवा नाचत नाही आहात, याच्यामध्ये तुम्हाला थिअरिटिकल पण खूप शिकावं लागतं. बरोबर. रिटर्न एक्झाम असतात तुमच्या, त्याच्यामध्ये हे प्रॉपर एक स्टडीज आहे. त्यात थिअरिटिकल एक्झाम्स असतात, तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम्स असतात, त्याच्यामुळे तुमचा माइंड पण एक ट्रेन होता. तर म्हणजे डिसिप्लिन आणि पेशन्स ह्या दोन मेन गोष्टी आहेत ज्या मी माझ्या लाईफमध्ये खूप यूज झाल्यात यामुळे. आणि एक म्हणजे कन्सिस्टन्सी आहे की तुम्हाला दर दिवशी किंवा हप्त्यातून तुम्ही जितकाही वेळ डेडिकेट केला तितका वेळ तुम्हाला प्रॅक्टिस करायची. मग तुमचं काही होऊ देत. हा तुमचा क्लास असतो तर त्याच्यामध्ये एक फन आहे, खूप मजा येते. मला तर खूप मजा येते क्लासमध्ये वगैरे. आणि काहीतरी असं खूप नवीन शिकवलं तर खूप खूप मजा येते. तर असं ह्याचं की मोस्टली पेशन्स आणि डिसिप्लिन ह्या दोन गोष्टी आहेत की ज्या मला खूप खूप इन्स्पायर पण करतात आणि खूप त्याला मला खूप त्या गोष्टी मी खूप घेतल्यात त्याच्यातून. आणि मला आणखी एक तुला विचारावं असं वाटेल की सपोज म्हणजे आता आपण प्रॉमिनंटली दोन भरतनाट्यम आणि कथ्थक या डान्स फॉर्म बद्दल बोलतोय. ऑब्व्हियसली बाकीचे डान्स फॉर्म जसं मणिपुरी झालं, मोहिनी अट्टम झालं, कुचिपुडी झालं, त्यांचं पण वेगळं असेल काही. बट आय वुड लाईक टू आस्क यू की सपोज एक भरतनाट्यम डान्सर आहे आणि एक कथ्थक डान्सर आहे, तर देअर विल बी अ डिफरन्स इन द वे दे थिंक. असू शकतो कारण की आता फॉर एक्झाम्पल एकच आपण एक कथा जर घेतली समजा, फॉर एक्झाम्पल द्रौपदी वस्त्रहर. हा ठीक आहे. तर हे दोन्ही करण्याच्या दोन्ही वेगळ्या बाजू असू. भरतनाट्यम डान्सर खूप वेगळं करेल आणि कथ्थक डान्सर त्याला काहीतरी वेगळं करेल. तर ह्यावरून पण थिंकिंग समजू शकते आपल्याला. कारण की कथ्थक म्हणजे कथ्थक किंवा भरतनाट्यम मध्ये मुद्राच वेगळ्या वापरल्या जातात. काहीतरी एक द्रौपदी वस्त्रमध्ये काहीतरी अशा वेगवेगळ्या गोष्टी असतील ज्या दोन्ही साईडने काहीतरी खूप वेगळ्या केल्या जातात. तर यावरून पण म्हणजे थिंकिंग समजतं. जर आपण कोरिओग्राफी पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर बरोबर डेफिनेटली डिफरन्स असू शकतो. कारण की मेन जो बेस आहे की करण्याची पद्धतच वेगळी आहे, डान्सच वेगळा केला जातो. दो दे आर म्हणजे त्यांचं नाट्यशास्त्र हा. बेस असेल तरी पण दोघांची पद्धतच वेगळी आहे. म्हणून बरोबर. मग त्याच्यावर तो डिफरन्स थिंकिंग मध्ये पण डिफरन्सच आहे. बरोबर. आणि आता डान्स म्हटलं की भाव इज द प्रॉमिनंट थिंग, बरोबर. येस. सो माझा क्वेश्चन इज लाईक की म्हणजे एक आपण म्हणतो जस्ट म्हणजे गायनाचं मी एकदा ऐकलं होतं कुठेतरी, मी नाव विसरते, सॉरी माय. बट म्हणजे
त्यांना असं सांगण्यात आलं होतं ज्या गायन शिकत होत्या, सो की म्हणजे तुम्हाला त्या आयुष्यातल्या फेजेसना पण तितकंच महत्त्व असतं. तुम्ही तुमच्या डान्समध्ये किंवा गायनामध्ये किती भाव आणू शकतात त्याचं, की तुमची लाईफ कशी आहे. दॅट ऑल्सो मेक्स अ ह्यूज इम्पॅक्ट. सो व्हॉट डू यू थिंक? बरोबर आहे. खरं तर एक्सप्रेशन्स, हावभाव हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं असं मला वाटतं. कारण की हे डान्स, नृत्य हे एक इट शुड बी प्लीजिंग टू युअर आईज. कारण की तुम्ही ते बघताय, ठीक आहे, तर जर तुमचा चेहराच बोलत नाही तर तुम्ही किती इम्पॅक्ट टाकणार. तर त्याच्यामुळे हावभाव खूप महत्वाचे. जसं नवरस आहे, बरोबर. तर प्रत्येक रसाचं एक वेगळं अस्तित्व आहे खरं तर. आणि तुम्ही त्या गोष्टी हळूहळू प्रॅक्टिसने येतात ऑफकोर्स, पण तुम्ही त्या गोष्टी सादर करता. तर फॉर एक्झाम्पल करुण रस आहे. करुण रस आपण यूज करतो काय ते दुःख, वेदना दाखवण्यासाठी. बरोबर. तर हे असे सगळे 9 रस जे आहेत, शृंगार रस, करुण रस, हास्य रस, रौद्र रस, वीर रस, अद्भुत रस, विबित्सा रस, शांत रस, हे जे 9 रस आहेत ते आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण की डिपेंड्स ऑन की आम्ही काय करतोय. आणि तुझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्प्लिकेट करायला अवघड असा रस कोणता? अवघड म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं ट्रिकी, खूप लेअरिंग वाला मला तरी असं वाटतं की करुण रस आहे. कारण की करुण रसामध्ये पण कशी लेअरिंग्स होतात की कधी कधी तुम्ही खूप दुःखी आहात तर तुम्हाला तो एक इमोशन दाखवावं लागतं फॉर एक्झाम्पल. आणि ऍट द सेम टाइम ते तुम्हाला खूप रडायलाच येते बाबा. तर तो एक एक्सपेक्ट पण आहे की तो पण तुम्हाला दाखवावा लागतो. असं म्हणजे खूप तो मला असं वाटतं करुण रस हा आणि लेअरिंगचा आहे. प्रत्येक गोष्टी म्हणजे गरजेचं नाही की दुःखातच दाखवला गेला पाहिजे. तुम्ही एखाद्याला असं म्हणजे एखाद्याकडे ममतेने बघताना वगैरे त्या गोष्टी म्हणजे सुखाच्या याच्यात पण तो खूप मग तो मला वाटतं की खूप लेअरिंग आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला असं वाटतं की करुण रस अवघड म्हणण्यापेक्षा की तुम्ही त्या सिच्युएशनला म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये ते परफॉर्म करतात त्या सिच्युएशनला समजून घेऊन तो इम्पॅक्ट पडणं खूप डिफिकल्ट आहे. बरोबर. आणि आता मला एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन. बेसिकली हा क्वेश्चन मला माझ्या एका फ्रेंडने लाईक आम्ही असंच डिस्कस करत होतो आणि तेव्हा त्याने मला हे सुचवला. सो थँक्स whoever he is. की AI is now booming in every industry and all. सो ओव्हरऑल मला तुला सगळ्यात आधी विचारावं असं वाटेल की डान्सवर त्याचा AIचा कशा प्रकारे इम्पॅक्ट पडत चाललाय आणि हाऊ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असे सांगते ना. मला सिम्पल असं वाटतं की मी टेक्नॉलॉजीवर पण काम करते, इंजिनियर असल्यामुळे डान्स पण आहे. टेक्नॉलॉजी दोन engineer इम्पॅक्ट पडलाय तर मला असं वाटतं डान्सवर क्लासिकलवरती तरी नाही, अजून तरी नाही पडलाय आणि मला वाटत पण नाही तो पडेल. कारण की ही अशी एक कला आहे, कोणतीही कला असू द्यात, पण मला असं वाटतं की शास्त्रीय ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला गुरूंकडूनच AI कडून नाही भेटू शकत. तुम्हाला फक्त ती गुरूंकडूनच भेटेल. आणि इथे हे तुम्ही परफॉर्म करताय, तिकडे तुम्ही रोबोटला जाऊन परफॉर्म करायला सांगू शकत नाही, तुम्हाला स्वतःच परफॉर्म करायचं. राईट. AI विल हेल्प यू. प्रोडक्शन मध्ये खूप हेल्प करू शकतो तुम्हाला AI. म्युझिक मध्ये करू शकता मे बी हेल्प, बीट्स मध्ये करू शकता हेल्प, पण वेन इट कम्स टू डान्स तर तुम्हाला स्वतःच परफॉर्म करायचं. त्यामुळे तुम्हाला AI मला वाटत नाही की खूप जास्त इम्पॅक्ट करू शकतं असं मला नाही वाटत. आणि अजून मी एक पण व्हिडिओ असं बनवून बघितलं आणि AI डान्स करतोय भेटलाय, त्याच्यामुळे त्यासाठी की इतका असा इम्पॅक्ट नाही होणार. कारण की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की याला तुम्हाला फक्त टच द्यावा लागतो. बरोबर. चाहे एक कोरिओग्राफी आहे पण 2 कथ्थक डान्सर्स का होईना वेगवेगळ्या नाचणार. अग्री ऑन दॅट. वेगवेगळ्या नाचणार म्हणजे ह्युमन टू ह्युमन डिफर करते ही गोष्ट, खूप डिफर करते. सेम गोष्ट 2 जण नाचतात त्याच्यामध्ये पण खूप डिफरन्स असू शकतो, खूप डिफरन्स. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे हिने वेगळं केलं, हिने वेगळं केलं, त्या दोघी सेमच नाचतात. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की AIचा इतका असा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि कला ही अशी गोष्ट आहे जी पर्सनल म्हणजे फिजिकली शिकण्याची गोष्ट आहे. बरोबर. आणि टीचर ॲज अ AI ॲज अ टीचर व्हॉट डू यू थिंक हाऊ मच इट विल सक्सीड और व्हॉट विल बी द इम्पॅक्ट? त्यासाठी ना मला वाटतं खूप रिसर्च करायला लागेल. कारण की AI ला तुम्हाला तेवढे मॉडेल्स द्यावे लागतील टेस्टिंगसाठी. लॉट ऑफ डेटा इन प्लेस.
तो आणि तरीही सुद्धा म्हणजे गुरु हा काय- परफॉर्म करत असतो, त्याला ते नॉलेज असतं. AI परफॉर्म कुठे करणार आहे? आणि आय गेस म्हणजे तितके जे बारकावे समजून घ्यायला आय थिंक एआयला अजून तरी बराच वेळ जाईल जरी आपण Exactly. म्हणतो. खूप म्हणजे AI थिअरी तुम्हाला सांगू शकतो AI कथ्थकची, कारण की ते काय तुम्ही करू शकता, इम्प्लिमेंट करू शकता. टेस्टिंग, मॉडेल टेस्टिंग करून तुम्ही करू शकता. पण तुम्ही डान्स नाही शिकू शकत, डान्स नाही करू शकत. डान्स टीचर म्हणून नाही होऊ शकत. थिअरी मे बी तुम्हाला भेटेल, कारण की ते तुम्ही कसते ट्रेन मॉडेल्स ट्रेन करून तुम्ही थिअरी भेटू शकते. पण तुम्ही म्हणाल की डान्स शिकवू शकत, तर ते मला वाटत नाही की असं पॉसिबल आहे. बरोबर. सो विथ दिस आपण आपल्या पॉडकास्टच्या एंडला आहोत. सो मला तुला एकतर तुझे स्वतःचे फ्युचर गोल्स ऐकायला आवडतील आणि दुसरी गोष्ट एक असं वाक्य किंवा एक असा मेसेज जो तू आपल्या ऑडियन्सला सांगू इच्छिते. सो दॅट विल बी फ्युचर प्लॅन्स खरं तर मी खूप तयारी करायची आहे. अलंकाचं प्रिपरेशन करते मी, तर ते एक माझं फ्युचर गोलच आहे. तर ते करायचं. त्याचबरोबर मला अजून खूप गोष्टी एक्सप्लोर करायच्या कथ्थकमध्ये, शिकायचं आहे. पुढे इन फ्युचर जर मी माझे स्वतःचे क्लासेस सुरू करता आले तर ते एक माझ्या लिस्टमध्ये आहे. पण आत्ता लगेच होणं पॉसिबल नाही, कारण की मला स्वतःला खूप ट्रेन करायचं आहे मला त्या गोष्टीमध्ये अजून. तर ते एक आहे. आणि मेसेज असा आहे माझा की डान्स करत राहा सगळ्यांनी. कथ्थकच नाही, कोणताही डान्स फॉर्म, इट्स व्हेरी थेरप्युटिक. खरंच खूप थेरप्युटिक आहे. तुम्ही कसेही नाचा, काही फरक पडत नाही त्याच्याशी. तुम्ही जर त्याच्यामध्ये मजा येते तुम्हाला, तुम्ही करा. आय थिंक एक्सप्रेस करत राहावं माणसाने एक्सप्रेस स्वतःला. इट कुड बी एनिथिंग. म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीने एक्सप्रेस करू शकता, ते करा तुम्ही. इट मे बी पेंटिंग, इट मे बी म्युझिक, काही कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्ही एक्सप्रेस करा. तेच मला म्हणायचं. ओके, सो थँक्यू प्राजक्ता, थँक्स फॉर युअर टाइम आणि खूप मजा आली. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. तुम्हाला बोलवलं त्यासाठी मला खूप मजा आली. असं आपण करत राहूया. शुअर. आपण कदाचित आणखी थोडस कथ्थक बद्दल डेप्थ मध्ये एक विषय घेऊन बोलत राहू नक्की. आता आपण आम्ही इन जनरल खूप गोष्टी फक्त टच केल्या असेल मे बी, पण या इन फ्युचर शुअर मला नक्की आवडेल पुन्हा बोलायला. आणि गाईज, जर तुम्हाला हे नॉलेज आवडलं असेल, जर तुम्हाला ही ओव्हरऑल डिस्कशन आवडली असेल, तर असेच आणखी जास्त डिस्कशन बघत राहण्यासाठी like, share and subscribe my channel Fun with Vishnas, and we will see you soon. Till then, bye bye. थँक्यू.